सर या केवळ 1 रनांनी हरलेत. व्हेरी क्लोज मॅच, टफ मॅच, बट व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी फन टू वॉच फॉर पीपल हु वर नॉट प्लेइंग. कॉंग्रॅच्युलेशन सर, प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सर. आप कुछ या इट वॉज प्लेजर बिंग हिअर. खूप छान वाटलं. म्हणजे मी पण क्रिकेट खेळतो लहानपणापासून. युनिव्हर्सिटीसाठी खेळलोय. सो बरं वाटतं नेहमी क्रिकेट मॅच अटेंड करायला. खेळायला तर जास्त आवडेल, पण आता सध्या होत नाहीये. बट इट वॉज रिअली ग्रेट टू सी ऑल द डॉक्टर्स आर प्लेइंग टुगेदर. अँड आय ऑलवेज से क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी. इट इज आय मीन इट collect it unite the people, and it is really good for. Yes, yes. Thank you very much and all the best, sir. All the best. सर तुम्हाला जर पुनर इच्छा असेल क्रिकेट खेळायची तर नेहरू चॅम्पियन्स इज आस्किंग यू टू जॉईन द टीम अँड कम अँड प्ले. आय थिंक इट जस्ट नीड्स अ स्टार्ट. 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एखाद्या वेळेस आम्हालाही वाटायचं की जमणार नाही जमणार, पण तुम्ही आलात तर वी विल बी हॅपी टू हॅव यू इन युअर टीम ऑल्सो. ओके, अँड थँक्यू फॉर कमिंग अँड ग्रेसिंग द ओकेजन अँड ब्लेसिंग विथ युअर सपोर्ट. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. तर शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मॅचला सॉल्व झाली आहे सुरुवात. थँक्यू व्हेरी मच अमित सर, जे आपण कोऑपरेट करताय आम्हाला प्रेझेंटेशन साठी, तसेच आमचे सुधीर सर, त्याचबरोबरीने आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा योग्य रीतीने पाहुणचार करणारे आमचे डॉक्टर राजेश सर, तसेच नुकतंच व्यासपीठावरती आगमन होते डॉक्टर दीपेश दौलतानी सर, यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑर्थो सर्जन आहेत, जे तब्बल 15 वर्षाहून अधिक या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवतात. डॉक्टर दीपेश सर यहाँ पर आ चुके हैं, उनका बहुत बहुत स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजूनही 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल रन आतापर्यंत 5 रन, 5 बॉल 5 रन. शेवटचा 1 बॉल येणं बाकी. बॉलिंग स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. बॉलर वैभव पाटील, पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर मिळाली. डायरेक्ट स्टंप हिटिंग या ठिकाणी मात्र होते. We welcome Dr. Deepesh Daultani here at DFCT Season 3. He's an orthopedic surgeon at New Era and he's also got a clinic near Gaudevi Mandir called Advanced Orthopedic and Dental Care. We will like to honor him with a bouquet of flowers, and I'll request Dr. Arun Kadam sir to honor the chief guest. So thank you for coming and gracing the occasion. We are very honored to have you here. And I don't know if you play cricket and what do you feel coming here? To play, sir. It looks like a very good environment. I think hopefully next year we'll be a part of it as well. We would love you to be a part of this, your hospital to be a part of this tournament, because as you can see, it's a very professionally conducted. We have a whole professional team hosting the event. It's on live on YouTube, and we have almost 14 teams across Navi Mumbai, Raigad coming and part of it. We missed it. Well, there's always a chance next year, so we would love to have you there. Thank you for coming and gracing the auction. Thank you. Thank you. थँक्यू सर, प्लीज हॅव अ सीट. पुन्हा एकदा स्वीप केला बॉल स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर नाहीये, फिल्डर बॉलला वेगाने चेस करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टीमची टोटल 10 रन आतापर्यंत झालेत. खुशी मॅडम, मॅडमचं मोमेंटो राहिलंय. बॉल तयार आहेत सेकंड ओव्हर मध्ये. हाय बॉल शॉर्ट लेगला मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. आणखीन एक विकेट गळाला लागली आहे. सेकंड विकेट डाऊन. 10 वरती दुसरा धक्का लागला. बॅटिंग करत असताना टीम करंजडे लायन्सला एक मोठा धक्का.
डॉक्टर तुषार आउट झालेले आहेत, एक स्टार बॅट्समन आहेत त्यांचे, पुल करायला गेले, बॉल इतका शॉर्ट नव्हता जेवढी अपेक्षा केली, जास्त पॉवर नव्हती शॉर्ट मध्ये. फाईन थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनला त्यांनी कॅच दिला आणि करंजडे लायन्सला हा दुसरा धक्का पहिल्या ओव्हरमध्ये. नवी मुंबई इंडियन्स वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स, दोन्ही टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच तुमची आहे, आपण रेडी राहा प्लीज. नवी मुंबई इंडियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स, मॅच नंबर 7. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आपण समीर पाटील यांना पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत या ओव्हरचे झालेत, 10 धावा. मागच्या बॉल वरती खरं तर विकेट गमावली डॉक्टर तुषार कांबळे सरांनी, ज्यांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये चांगली फाईट केली. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली. आता त्यांची सेकंड मॅच मध्ये थोडीशी डाऊनफॉल पाहायला मिळते. गॅप मध्ये मोठी आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही, कारण बॉलने मात्र ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता हा चौकार येतोय. प्रत्येक बॉल आव्हानात्मक आहे, प्रत्येक फुलटॉस बॉल तुम्हाला या गोष्टीसाठी नक्कीच डिमोट करणार आहे, कारण तुम्ही हे बॉल जे फेकताय ते सध्या तरी येणाऱ्या प्रत्येक बॅट्समन साठी ऍडव्हान्टेज आहे. फुलटॉस बॉल डॉक्टर मकरन, डॉक्टर मकरन जरा इकडे काऊ गल्लीला बसलात तर बरं होईल. आहे? हॅलो डॉक्टर अल्पेश सरांना पाठवतो तिकडे, तिथेच बसा, तिथेच थांबा. डॉक्टर अल्पेश सरांना पाठवतोय. येस, आणखीन एक अनाउन्समेंट, लंच अनाउन्समेंट आहे. लंच काउंटर सुरू झालेले आहेत. जे टीम सध्या या 2 टीम खेळत आहेत, यांच्या व्यतिरिक्त ज्या टीम खेळत नाहीये सध्या, आपण लंच करून घ्या. टीमची टोटल झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 रन. पहा, लक्ष असू द्या. तळोजा टायगर्स, व्हाईट कोट वॉरियर्स, नेरूळ चॅम्पियन्स आणि नवी मुंबई इंडियन्स या ज्या टीम्स आहेत त्यांनी कृपया जेवण करून घ्या. जेवणाचे काउंटर सुरू झालेत आणि आज जेवणाचे काउंटर फक्त 3 वाजेपर्यंत चालू असेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. विशेष करून सर्व टीमचे कॅप्टन्स, आपण एक लक्षात घ्या की आपली टीम जेवली की नाही याची खात्री आपण करा. 16 झाले सर, 16 रन्स. कॅप्टन खरं तर ही जबाबदारी आपल्यावरती असेल. आपल्या टीमचे प्लेयर्स जेवले की नाही याची खात्री आपण करायची, कारण कोणीही प्लेयर बिना जेवणाचा राहता कामा नये, अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कॅप्टनने खास करून लक्ष द्या की आपल्यासोबत आलेले टीम मेंबर्स हे जेवलेले आहेत याची खात्री पटवून घ्या प्लीज. इथे देखील पहा, सॉफ्ट हँडने एक्स्ट्रा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील आणि इथे मात्र धाव मिळाली फक्त एक सिंगल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आतापर्यंत. 2.1 ओव्हरचा खेळ संपला. इथे देखील पहा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु काय घडलंय, क्लीन बोर्ड होत असताना आपल्याला दिसेल. विकेटचं पतन, तिसरा धक्का लागला बॅटिंग करताना टीम करंजडे लायन्स. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. तळोजा टायगर्सच्या टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. अगदी थोडक्याच प्रवासाने तो सामना मात्र गमावला, परंतु या मागील मॅच मध्ये तळोजा टायगर टीमने विजय मिळवला. मॅच नंबर 6 सध्या सुरू आहे. PDGPA पनवेल पॅन्थर्स आणि त्यांच्या विरुद्ध करंजडे लायन्स या 2 टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. या 2 टीम व्यतिरिक्त ज्या टीम आज खेळतात आणि ज्या मैदानावरती उपस्थित आहेत, सर्व खेळाडू, सर्व कमिटी मेंबर्स प्लीज आपण जेवण करून घ्या.
3 वाजेपर्यंत जेवणाचे काउंटर्स ओपन असतील याची आपण नोंद घ्यावी. बॉल तयार, लोवा फुल टॉस, ड्राईव्ह केले बॉल 38 सर्कल मध्ये अडवला, फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, 2 रनचा कॉल दिलाय परंतु बॅकअप लवकर मिळालंय. नेक्स्ट मॅच नवी मुंबई इंडियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स. लक्ष असू द्या आपली मॅच आहे. शॉर्ट बॉल होता, कट केला बॉल, कव्हर्स मध्ये डीपला प्रोटेक्शन, सिंगल, 1 धाव आली आहे. 2 धावेंचा प्रयत्न होतो, 2 मिळतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या, 2च्या मदतीने टीमची टोटल झाली 20 ला 3. करंजाडे लायन्स टीम पनवेल पॅन्थर्स PDGPA या टीमच्या विरुद्ध खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला टर्न केलाय, वेगाने बॉल निघून चाललाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 रन. खरं तर मॅनेजमेंट कमिटीचं आम्ही मनापासून धन्यवाद देतोय की खरं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर ची भूमिका निभावत असताना आज मैदानामध्ये बाउंड्री लाईन वरती बॉलमॅनची देखील भूमिका त्यांना बजावावी लागते. आणि हेच आहे, तुम्ही स्वतः आयोजक असल्यानंतर त्यामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व होताय हे फार महत्वाचं आहे. समोर बॉल हवेत खेळले, फॉलो थ्रू मध्ये कॅचची संधी होती, कॉटन बोल्टचा चान्स गमावलाय. इथे देखील आपण पाहू शकताय 1 रन 2 रन इथे मात्र मिळतील 2च्या मदतीने. ओव्हर नंबर 3 संपली, 26 ला 3 विकेट गमावलेत करंजाडे लायन्स टीमने. 26 रन झालेले आहेत, लक्ष असू द्या. 26 ला 3 विकेट या ठिकाणी मात्र गमावलेत. नेक्स्ट मॅच नवी मुंबई इंडियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स. लक्ष असू द्या, दोन्ही टीमचे कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉसला यायचं आहे आणि नवी मुंबई इंडियन्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो व्हाईट कोट वॉरियर्स आपण देखील लक्ष असू द्या आपण की आपला देखील कॅप्टन आपण रेडी ठेवाल. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल चालला थर्ड मॅनला. आजच्या संपूर्ण दिवसभरातील मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सामना या ठिकाणी झाला होता खरं तर तळोजा टायगर्स आणि खारकर फिनिक्स मध्ये. तळोजा टायगर्स टीमने 1 रनने तो सामना मात्र जिंकला होता. त्यानंतर व्हाईट कोट वॉरियर्स निरुळ चॅम्पियन्स या टीम मध्ये मॅच झाली. निरुळ चॅम्पियन्स टीमने देखील तो सामना जिंकला, 7 विकेट्सने तो सामना जिंकला. तिसरी मॅच आजच्या दिवसातील पार पडली. करंजाडे लायन्स आणि तळोजा टायगर्सच्या टीम मध्ये करंजाडे लायन्स टीमने 6 विकेट्सने 16 रन्सने तो सामना जिंकलेला. त्यानंतर पुढची मॅच उल्वे युनायटेड आणि नवी मुंबई इंडियन्स या टीम मध्ये पार पडली. 8 विकेट्सने तो सामना जिंकला होता नवी मुंबई इंडियन्स या टीमने. त्यानंतर आता या मागील मॅच देखील आपण पाहिली, PDGPA आणि खारघर फिनिक्स जो सामना मात्र जिंकला 10 विकेट्सने त्या टीमने. नेरूळ चॅम्पियन आणि उल्वे युनायटेड मध्ये काल जी मॅच झाली होती त्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवला होता. 4 धावांनी तो सामना जिंकला होता नेरूळ चॅम्पियन्सने. आज खरं अर्थाने आपण जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. मॅच कडे जाऊया आपण पुन्हा एकदा फोकस करतो. 35 रन आतापर्यंत झाले. 3.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. बॉलिंगसाठी मनोज मयेकर सर तयार. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा, टप्पा थोडा मागे पहा. प्रत्येक बॉल तुम्हाला लेंथ बॉल साठी
एक उपयुक्त वातावरण तयार करून देते, परंतु त्यावरती मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. 2 चौकार आले, एक सिंगल, एक डबल. आतापर्यंत या ओव्हर मधून 11 रन आलेत. त्यामध्ये महत्वाची भूमिका डॉक्टर प्रशांत जाधव यांची राहिली याही मॅच मध्ये. 26 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, बॉल अडवला गेला सेफली. फिल्डरच्या हातामध्ये बॉल लँड होतोय. 1 रन आली. टीमची टोटल 38 आतापर्यंत झाली. 38, त्यापैकी 27 धावा एकटे डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल चांगला आहे, ऑन साइडला खेळलेत, फिल्डर बॉलच्या खाली कॅच पकडलीये, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, चौथा बॅट्समन मैदानाच्या बाहेर आणि इथून डॉक्टर स्वप्नील सर इथून मात्र बाद होतील. येस 38 रन झालेले आहेत आतापर्यंत. 38 for 4. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एक एक्स्ट्रा रन या संपूर्ण 4 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लास्ट मॅच आहे, लास्ट मॅच आजच्या दिवसात 4 ओव्हरचा खेळ संपला. 38ला 4. करंजडे बोलायर्स टीम. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर नव्हता याही वेळेस, मात्र आता काय घडलं, येस इट इज. पंचांची बोट आकाशाकडे, फिंगर गोज अप, बॅट्समन आउट आणि महत्वाचा विकेट आता मात्र मिळाला शेवटच्या ओव्हर मध्ये. डॉक्टर प्रशांत जाधव इथून मात्र बाद होतील. कॉट आउट, कॉट बिहाइंड. बॅटची स्लाइस एज, अगदी छोटीशी एज होती जी लवकर कळून देखील आली नाही, परंतु विकेट या ठिकाणी मिळाली आहे. मेडिकल क्षेत्राशी सर्व रिलेटेड आज हे सर्व डॉक्टर्स, काही सर्जन्स, काही स्पेशलिस्ट या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. काही ॲज अ गेस्ट म्हणून या स्पर्धेमध्ये व्हिजिट करतात. आणि स्पर्धेमध्ये खरं तर टायटल स्पॉन्सर आपले ICTC यांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय की खरं तर आमच्या या संपूर्ण मेडिकल कमिटीवरती, डॉक्टर्स कमिटीवरती विश्वास दाखवून आपण जो काही सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करीत आहोत. त्यानंतर डॉक्टर आमचे अपोलो हॉस्पिटल्सचा सर्व स्टाफ, त्यानंतर न्यू इरा हॉस्पिटलचा स्टाफ, तेरनस हॉस्पिटलचा स्टाफ, ज्यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केले. तसेच अगरवाल आय हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून काल आम्हाला फ्री आय चेकअप कॅम्प सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. तसेच डॉक्टर ऋषी भार्गवा कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर श्रुती माने IVF स्पेशलिस्ट, झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर अभिजित मस्के जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक अहिरे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि डॉक्टर रेशिक न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सचिन संगर CVTS सर्जन. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा पुन्हा एकदा आतमध्ये खेचून काढला. एक सिंगल रन इतर मात्र आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 वरती. 39 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत बॉलर हनुमंत पाटील. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या मागे धावतात. 1 रन पूर्ण केली. 2 धावेचा कॉल दिलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो झाला आणि काय घडते पाहूया. पंच सांगतात नॉट आउट, सेफ आहे. 2 रन इथे मात्र मिळतील. तसेच डॉक्टर श्रीनिवास प्रभू स्पाइन सर्जन आहेत. डॉक्टर भास्कर संहिता बायपास सर्जन आहेत. डॉक्टर सागर तांडेल
कार्डिओलॉजिस्ट इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर राहुल चलवडे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि तसेच डॉक्टर अजिंक्य पाटील युरोलॉजिस्ट. ओ यावेळेस फटका चांगल्या हवेच्या झोकासोबत बॉल देखील निघून गेला सीमा पार. षटकार 6 रन आल्यात. टीमची टोटल 47 आतापर्यंत पाहायला मिळतीये. PDGPA पनवेल पॅन्थर्स टीम साठी आता अडचणी वाढल्यात कारण जवळजवळ 50च्या आसपास टार्गेट सेट होण्याचा प्रयत्न करतोय. बॉल बाकी आहेत शेवटचा. पुढे मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मागे. बॅकअप मिळते. 1 धाव पूर्ण. 2 धावांचा कॉल. 2 धावा मिळाल्यात आणि तिसरी धाव घेताना बॅट्समन आउट. 49 झाल्या आणि 50 धावांचं टार्गेट आहे PDGPA पनवेल पॅन्थर्स या टीम समोर. हे आव्हान कशा रीतीने पार होईल सेकंड इनिंग मध्ये आपण या सर्व गोष्टींचा धावतं वर्णन नक्कीच ऐकूया. तत्पूर्वी जाऊया टॉस कडे. नवी मुंबई इंडियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन कडे ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल. टेल्स. ओके. सो आत्ताच झालेल्या टॉसचा निर्णय आहे. व्हाईट कोट वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि ते थोड्याच वेळात कळवत आहेत की आता काय डिसिजन आहे त्यांचा ते. चला बॅट्समन पाठवून द्या प्लीज. PDGPA पनवेल पॅन्थर्स टीम लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. व्हाईट कोट वॉरियर्सच्या कॅप्टननी आपला निर्णय पण कळवायचा आहे आणि प्लेइंग 11 सुद्धा इकडे स्कोरर कडे येऊन सांगावी. सेम सेम आहे का प्लेइंग 11 साठी स्क्वॉड आहे. प्लेइंग 11 साठी काय हॅलो. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. स्ट्रायकिंगचे बॉलर ओपनर बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर तुषार कांबळे सर. ICTC प्रेझेंट डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा दिवस दुसरा या स्पर्धेचा. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केला बॉल पॉइंट मध्ये जातो. एक सिंगल रनने खातं खोललं जातं या मॅचचं. या इनिंगचं सेकंड इनिंग मध्ये दावा चेस करतील PDGPA पनवेल पॅन्थर्स. आतापर्यंत 50 धावांचं लक्ष इथे उभं आहे आणि सिंगल रन
ओ यावेळेस मात्र लाऊड अपील आहे. येस, फिंगर गोज अप. इथे पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन. सलामीचा बॅट्समन इथून मात्र होतो बाद. मैदानाच्या चौफेर आपण जर पाहिलं तर प्रत्येक ज्या स्पॉन्सरने आपल्याला या स्पर्धेसाठी हेल्प केली आहे त्या प्रत्येकाचं आपण आउटसाइड द बाउंड्री आपण जे बॅनर्स पाहतोय, लक्षवेधी सर्व या मैदानाची सजावट, तेवढ्या व्हाईट कोट सुंदर वॉरियर्स ट्रॉफ्या. आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. पहा, व्हाईट कोट वॉरियर्स आपण एक लक्ष असू द्या. डिसिजन तर आपलं सांगा, परंतु आपली जे प्लेइंग 11 अपडेट करायची असेल तर कृपया लवकरात लवकर क्रिक हिरोज या त्यांच्या मेंबर्सला आपण संपर्क करा. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिली बॉल सिंगल, 1 रन आली. सुरुवात खूप छान झाली. एका धावेने श्री गणेश डॉक्टर कौशिक सर, बॅटिंग तुमचं प्लेइंग 11 सेम आहे? सेम, नो चेंज ना? एक चेंज आहे? नाही, एक मिनिट. कोण आहे सर, सांगाल? स्कोररला अपडेट करायचंय. ते त्यांचा एक चेंज आहे, ते सांगतात. ते बॅटिंग करणार आहेत. आपली पहिली येलो शर्ट आहे ना, मनीषला ब्लू शर्ट झाला. मला पाय पडत असेल तर थोडी बॅटिंग करू. या पिचवर मला बॅटिंग मला असं वाटतं की बॉल आपण असेल तर मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 3 रन आतापर्यंत आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 50 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं राहिले. 6 मॅचेस आतापर्यंत पूर्ण झाल्यात. आता 6वी मॅच सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. 7वी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. नवी मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या विरुद्ध व्हाईट कोट वॉरियर्स टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून, आणि फिल्डिंग करायची संधी मिळाली नवी मुंबई इंडियन्स या टीमला. बॉल हवेमध्ये इनफिल्डला क्लिअर करत 1-2 टप्प्याच्या मदतीनं बॉलला पिक केलंय आणि थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातील. 5 रन. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलर डॉक्टर योगेश चिकणे सर. हाही बॉल पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल रन आली आणि या सिंगल रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 वरती. इथे देखील लाऊड अपील पाहायला मिळते आणि कोणतीही रन मिळत नाहीये. डॉट बॉल, आणि या डॉट बॉल बरोबरीने 3 बॉल आतापर्यंत इथे संपलेत. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती बॉलर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळले थ्रू द कव्हर. सिंगल, 1 रन. 1 नंतर 2 डबलचा प्रयत्न झालाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. 8 रन आतापर्यंत झाल्यात. अजूनही 42 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 42 टू विन. 8 झाल्यात. 50 धावांचं लक्ष 49 पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या.
करंजाडे लायन्स टीमने समोर मारला बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. बॉल हातातून सुटला परंतु इथे तुषार कांबळे सरांनी दिले बॅकअप. धावा पुन्हा 2 मिळतील. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. 10 रन डबल डिजिट मध्ये हा स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर योगेश चिकणे सर. हाय बॉल जागा भरून खेळण्याचा प्रयत्न इम्प्लिमेंट केला. स्ट्रोक पाहू शकताय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. फिल्डर बॉलला अडवतायत तोपर्यंत 2 झाल्या. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न एवढा उशिराने हे थोडस स्ट्रेंज होतं. कारण पहिल्यांदा तिसरी धाव घेण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडकडे असलेल्या बॅट्समनने होकार दिलेला परंतु तुमचा नकार पाहता थांबण्याचा निर्णय घेतला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन 1 विकेट. बॅटिंग करत असताना PDGPA पनवेल पॅन्थर टीम पाहायला मिळते. बॉल तयार. स्कोर मध्ये थोडस आम्ही अपडेट करतोय. काही टेक्निकल इश्यूमुळे स्कोर बोर्ड थोडासा आम्हाला चेंज करावा लागला आणि 12 रनांनी ह्या सिंगल सोबत 13 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित रेणुशे सर सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती मनोज मयेकर सर पाहायला मिळतील. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये जास्त पुढे आले. शफल झाले आणि बरोबर विकेट टू विकेट होणारी बॉलिंग. स्टंप टू स्टंप केली जाणारी बॉलिंग. त्यामुळे विकेट मिळाली. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना PDGPA पनवेल पॅन्थर टीमला. इथे देखील पास समोर ड्राईव्ह केले बॉल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पुन्हा एकदा डॉक्टर तुषार कांबळे सर आपल्याला पाहायला मिळतात. चांगला थ्रो. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये त्यांची बॅट लागली नाही परंतु आता फिल्डिंग मध्ये त्यांनी कमाल केली. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय. पाहूया काय घडतंय. इथे देखील वाईट बॉल मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. दिस इज वाईट. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा 15. 15 रन. WTC लाईव्ह वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण या ठिकाणी लाईव्ह पाहताय आणि खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये फिल्डरच्या रीच पासून दूर होता बॉल. चांगला प्रयत्न केला. ट्राय चांगले होते परंतु लास्ट मोमेंट पर्यंत बॉल पकडण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. बॉल अडवण्यामध्ये यश आले. फायनली 2 रन इथून मात्र मिळतील. 17-2 या स्थितीमध्ये संघ PDGPA पाहायला मिळेल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर मधील बॉलिंगसाठी डॉक्टर प्रशांत जाधव. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. ऑन साइडला ड्राईव्ह केले बॉल. गॅप मोठी आहे. फिल्डरच्या आवाक्यापासून दूर आहे. हा बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल
आता जाऊन पोहोचते 21 वरती. 29 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 13 बॉल आणि 29 रनची गरज. सामना चुरशीचा होणार यात शंका नाहीये. तुम्ही जेवढे प्रयत्न करताय, ज्या पद्धतीने फटके येतात, त्यामुळे कदाचित हा जो पुढचा प्रवास आहे तो सोपा होऊ शकतो. हा देखील शॉर्ट बॉल लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकता बॉल बरोबर स्टंपवर निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हरची इथे समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना PDGPA पनवेल पॅन्थर टीमने धावा बनवल्यात. 21 विकेट गमावले 2. उर्वरित 12 बॉल आणि 29 धावांची 29 धावांची गरज आहे. 12 बॉल 29 रनची गरज. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. 12 बॉल 29 ची गरज. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा बीट झालेत. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतात आणि हे डॉट बॉल तुम्हाला अडचणीमध्ये टाकणार. सेकंड हाफ मध्ये ज्या वेळेस पुढची ओव्हर सुरुवात होईल तेव्हा मात्र पाहण्यासारखं असेल टार्गेट किती शेवटच्या ओव्हरमध्ये बाकी राहते. बॅलन्स रन तुमच्या पुढच्या बॉलरचं नक्कीच मनोबल उंचावणार आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी अटेम्प्ट केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. एकच रन मिळणार आहे. नेल्सन फिगर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. 22 ला 2 या स्थितीमध्ये संघ आहे. हा देखील बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. पाहूया काय घडते. येस, इट्स अ वाईट बॉल. पंच सांगतात कोणतीही चूक नाही. वाईट बॉल आहे, तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल 23 रन आतापर्यंत झालेत. बॉल झालेत 2. बॉलिंगसाठी चौथ्या ओव्हरमध्ये डॉक्टर वैभव सरांना या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आले. सो पाहायचं या ओव्हरमध्ये किती धावा खर्च होतात. पायावरचा बॉल, परंतु पहा फंबलिंग त्या ठिकाणी. बॅट्समन पूर्णपणे तयार नव्हते आणि आणखीन एक वाईट बॉल. येस, बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू वाईट साठी चेक केलं जात आहे. आणि शृंगारपुरे सर आमच्या सोबत आहेत टेक्निकल रूम मध्ये आमच्या, आणि हे पाहिलं जाईल नेमकं वाईट आहे की नाही, कारण की पंचांच्या निर्णयाला चॅलेंज या ठिकाणी मात्र केलं गेलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, चांगला बॉल. कधी कधी या गोष्टी अँगल मध्ये येत नाहीत. बॅट्समन ज्यावेळेस समोर असतो. इथे देखील पहा कट केला बॉल. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅनला फिल्डर आहेत. बॉल अडवतील, फेकतील, तोपर्यंत मात्र एक सिंगल रन घेण्यासाठी वेळ मिळालाय. 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 ला 2 या स्थितीमध्ये संघ. अजूनही उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक. 27 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल उचलून खेळलेत. इनसाइड आउट. ग्रेट शॉट. कव्हर्स मध्ये बॉल टप्पा पडतोय. इनफिल्डच्या वरून खेळलेला, परंतु 2 फिल्डर बॉलला पिक करतील, थ्रो करतील, तोपर्यंत धावा मिळाल्या 2. धावा झाल्यात 25. आता अजूनही 25 बनवायच्या आहेत. अर्धा टप्पा पार करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 23 बॉलची मदत घ्यावी लागली. आता उर्वरित अर्धा टप्पा तुम्हाला 7 बॉल मध्ये पूर्ण करायचा आहे. शेवटचा बॉल. बॅटची एज लागली आहे. बॉल मागे चाललाय फाईन लेग कडे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फक्त 1 आली शेवटच्या 6 बॉल मध्ये. आता 24 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 24 ची आवश्यकता. चला टाइमपास करू नका प्लीज, जरा फास्ट करा. लक्ष असू द्या करंजाडे लायन्स टीम.
यानंतरचा सामना टीम NMI वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. त्यांनीही आपले प्लेयर्स तयार ठेवायचे आहेत. शेवटच्या ओव्हरला सुरुवात होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावांची गरज. इथे देखील पहिलाच बॉल प्लेअर मिस. कोणत्याही प्रकारचं एफर्ट्स या स्ट्रोक अटेम्प्ट मध्ये दिसून आलेलं नाहीये. त्यामुळे इथून पहिला बॉल डॉट खेळत 5-24 आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे बॉल येतोय. आणखी एक सिंगल. इथे देखील पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून काढलाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील, मग धाव मिळेल एकच. एक ने आता या संपूर्ण मॅच मधील जे वर्चस्व आहे तुमचं ते कमी होणार आहे. कारण मॅचच्या विजयापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. 3 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. सो तिन्ही षटकार आले तरी देखील थोडंसं कठीण आहे मॅच मध्ये निभाव लागणं. परंतु आता काय घडेल. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, बॉल मागे फाईन लेग कडे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, एकच धाव आली आहे. सिंगलने या मॅचची आता जबाबदारी संपत चालली आहे. कारण की PDGPA पनवेल पॅन्थर टीम या सामन्यापासून दूर चालली आहे आणि करंजाडे लायन्स टीम या मॅच वरती आपली पकड घट्ट करत असताना मोठा फटका आलाय. परंतु गॅप मध्ये एक टप्प्यावरती बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. देर आहे पर दुरुस्त नाही, कारण की शेवटच्या बॉल वरती आता धावा बाकी राहतील त्या तब्बल 17. धावांची आवश्यकता. 1 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये आणि हा देखील फटका चांगला आहे. फिल्डर कडे बॉल जातोय. 1 रन पूर्ण केली, परंतु सामना या ठिकाणी मात्र जिंकलाय करंजाडे लायन्स टीमने. आजच्या दिवसातील दुसरा अभिनंदन. लगेच जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे, ज्या ठिकाणी 2 टीम इन ऍक्शन, नवी मुंबई इंडियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स. येस, दोन्ही टीम चला प्लीज हँडशेक्स करा आणि सामना आपण संपूया. येस, काय 1 बॉल बाकी आहे.